अहिल्यानगर जिल्हा बनलाय राजकारणाची प्रयोगशाळा। जिल्ह्यात एकूण 17 आमदार, आता 18वा आमदार कोण होणार? राज्यातील सर्वात मोठी राजकीय प्रयोगशाळा म्हणून आता अहिल्यानगरकडे पाहिलं जात आहे। कारण इथल्या राजकारणात सतत नवे प्रयोग, धक्कातंत्र आणि अनपेक्षित समीकरणं पाहायला मिळत आहेत। सध्या जिल्ह्यात 12 विधानसभा मतदारसंघ असले तरी विधान परिषदेसह एकूण 17 आमदार कार्यरत आहेत। त्यामुळे आता 18वा आमदार कोण याचीच सर्वत्र चर्चा रंगली आहे। कर्जत जामखेडमध्ये रोहित पवारांसोबत विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे आणि सुनील कर्जतकर असे 3 आमदार सक्रिय आहेत। संगमनेरमध्ये अमोल खताळ आणि सत्यजित तांबे, तर पाथर्डीत मोनिका राजळे आणि शिवाजीराव गर्जे अशी दुहेरी ताकद दिसतेय। कोपरगावामध्ये आशुतोष काळे आणि विवेक कोल्हे या दोन्ही नेत्यांना आमदारकी मिळाल्याने राजकीय समीकरण अधिकच रंगली आहेत। महायुती सरकारने गेल्या काही वर्षात नगरमध्ये अनेक राजकीय प्रयोग केले, त्यामुळे राज्यात कोणताही मोठा निर्णय घेताना अहिल्यानगरचा विचार महत्त्वाचा मानला जातो। आता पुढचा राजकीय प्रयोग कोणता आणि 18वा आमदार कोण होणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे।